कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जावई बापू, आता सगळ्यांना सगळं वाढून झालंय. तुम्ही बसा, एकत्र जेव. हो आई. जानू वाळ बघत जरा. करूया सुरुवात. हो, तुम्ही प्लीज आधी सुरू करा ना. आई, आज तू तुझ्या जावयाच्या हातचं खाऊनच बघ. तुला सुरुवात करायची जय. येस प्लीज सुरू करा. वाह. पुलाव फारच छान झालाय. हो ना हो, खरं सांगते जावई बापू, एखादी सुगरण बाई लावेल असा बेत झालाय. आणि चव सुद्धा. थँक्यू बाबा, थँक्यू आई. जयंत, काय रे, काय झालं? जेव ना. काही नाही जानू, तुम्हा सगळ्यांना असं आनंदात एकत्र जेवताना पाहून माझं पोटच भरलंय तसं. अहो, असं कसं? काहीच खात नाही आहात तुम्ही? काय झालं? काही नाही आई, ते कधी कधी आपणच बनवलेला स्वयंपाक आपल्याला जात नाही ना, तसं झालंय ते. तुम्ही प्लीज कॅरी ऑन करा. अगं बाई, तुम्हाला काय हवंय खायला सांगा, मी पटकन बनवते. नको आई, खरंच नको. तुम्ही आरामात जेवा ना. माझं तसं पोट भरलंय. जयंत, असं नाही. अहो सांगा ना. जयंत, अरे काहीतरी हे. हो. ओके. जयंत, पुलाव उत्तम झालेला आहे. अरे तू मुलगा असून एवढा छान स्वयंपाक करतोस म्हणजे खरंच कमाल आहे. आमचा संतोष किंवा हरीश या वाट्याला फिरकत सुद्धा नाही ना. जानू, नशीब काढलंयस तू मात्र. हे मात्र अगदी खरंय. खरंच या बाबतीत मी खूप लकी आहे. थँक्यू बाबा, पण खर तर मीच जास्त लकी आहे. जान्हवीकडे पाहून रोज काही ना काहीतरी नवीन बनवून तिला खायला घालावं असं वाटतं. हा विश्वा, किती वेळा दार वाजवलं तरी दार उघडलं नाही. कानात हेडफोन्स घालून बसला असेल. मला म्हणतो हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे आवडत नाही, ते आवडत नाही. काका अजून आले नाहीयेत आणि आप्पांच्या गोळ्यांची वेळ झालीये.
गोळ्या चुकवून चालणार नाही, काय करू? आप्पा, मला माहितीये काका तुम्हाला नेहमी भरवतात, पण ते अजून आले नाहीयेत आणि आपल्याला गोळ्या चुकवून चालणार नाही ना. मग आजचे दिवस मी भरवू तुम्हाला? कोण भरवतोय? कुणाची एवढी हिंमत झाली? सई तू? काका, ते काय झालं, तुम्ही घरात नव्हता आणि आप्पांच्या गोळ्यांची वेळ चुकली असती ना, म्हणून मी भरवलं. आणि मी विश्वाला सुद्धा खूप हाका मारल्या, पण तो हेडफोन्स घालून बसला असणार आहे, त्यामुळे त्याला कळलं नाही, म्हणून मग मी भरवलं. आय एम सॉरी काका. आणि आप्पांनी तुझ्यातून खाल्लं? हो, नकळत मी धाडस केलं भरवण्याचं आणि आता शेवटचे 2-3 घासच राहिलेत. सई, एक काम कर बाळा, आप्पांच्या जर गोळ्या आणतेस? हो. आप्पा, आजपर्यंत तुम्ही मी सोडून इतर कुणाच्याही हातून कधी खाल्लं नाही, आणि आज चक्क सईच्या हातून खाल्लं. साहजिकच आहे म्हणा, मुलगी फार गोड आहे, किती जीव लावते ना सगळ्यांना. आप्पा, याच गोष्टीवर मला तुमच्याशी बोलायचं होतं. मी विश्वासाठी सईचा विचार करतो. सई तुम्हाला नाचसून म्हणून आवडेल काय? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.